एक जणाला पकडून नेलं म्हणतात ते यमराजाने. यमदूत आले एकदा, तो झोपलेला होता. त्याला त्याला अचानक आपल्याला माहिती आहे सगळी गोष्ट, कधी कधी काय मृत्यू कधी येईल काही सांगता येत नाही, कोणालाच काही माहित नाही. मृत्यूच्या बाबतीत मोठं मोठं कोडच आहे. सगळ्या धडपडी करता करता कधी जावं लागतं त्याचं काही जन्म मृत्यू जरा व्याधी असं शास्त्रात सांगितलं की याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. आपण सगळे म्हणजे आंधळेपणानं सगळे आंधळी कोशिंबीरी, खेळ चालला तोपर्यंत चालला, पण कधी खेळ मोडला किंवा कधी खेळ मोडतो है की नाही. अर्ध्यावरती अर्ध्यावरती नाही डाव आहे की नाही, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी कहाणी. अधुरी कहाणी सगळं जीवन म्हणजे कसं ह्या भौतिक जगात, कारण हे जगच तसं आहे. याला म्हणतातच, हे जे जग आहे ना, या जगाला मृत्यू लोक म्हणतात. कोणता लोक आहे म्हणतात ना, या जगाला असं म्हणजे अमर लोक म्हणत नाही, म्हणतानाच म्हणतात मृत्यू लोक. त्यामुळे मृत्यू लोकाचा अर्थ म्हणजे इथे काय होणार, मृत्यू होणार. मग त्याचा विचाराचा मृत्यू झाला. पण तो एक विद्वान प्रोफेसर होता म्हणतात, त्याला पकडून नेलं वरती. तिकडे नेल्यानंतर त्याचं ते कोर्ट मार्शल सुरू झालं, सुनावणी सुरू झाली. यमदूतांसमोर यमराज बसलेले होते. चित्रगुप्ताने फाईल उघडली म्हणतात त्याची आणि विचार सुरू केला, याने काय केलं आणि अनुकूलश संकल्प प्रतिकूलश वर्जन है की नाही. असं सांगितलं की अनुकूल गोष्टी, भगवंताला अनुकूल गोष्टी कराव्यात आणि भगवंताच्या भक्तीचा प्रतिकूल गोष्टी काय कराव्यात, सोडाव्यात. नाहीतर मग त्याचा हिशोब गोळाबेरीज होते. ती सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर जेव्हा ते चित्रगुप्त फाईल सांगत होते, याने हे केलं, याने हे केलं, याने हे केलं, हे केलं नाही, ते केलं नाही, तो चिडला एकदम. तो म्हणला नाही नाही, मला मला थोडंसं बोलायचं, मला बोलायला संधी द्या. ते म्हणजे चालेल, त्याची बाजू ऐकून घेऊ. कारण शेवटी यमधर्माचं एक, यमराजांचं एक नाव आहे ना, यमधर्म आहे, धर्मराज नाव आहे त्यांचं. म्हणजे दोन्ही बाजू ते ऐकून घेतात. असं नाही की माणसं व्यक्तीला बोलायची हे नसते, तिथे मुभा असते, पण त्यांच्याकडे बरंचसं लिखाण असलं, एव्हिडन्स असते, त्यांच्या बरंच हे असतं आपलं काय म्हणतात त्याला, पुरावे असतात. ते पुरावे दाखवतात. याची आर्ग्युमेंट ऐकून घेतली. तो म्हणे तुम्ही मला अचानक घेऊन आले म्हणे, असं नाही पाहिजे. आम्हाला अगोदर आमचे जे मृत्यू लोकांचे कोर्ट आहेत ते अगोदर काय देतात, आपल्या इथे कोर्ट काय देतात आपल्याला, अगोदर नोटीस देतात नाही काय, नोटीस देतात ना, नोटीस देतात, समन्स देतात, नोटीस देतात, समन्स म्हणतात किंवा नोटीस म्हणून आपण. तुम्ही या असं असं केलेलं आहे आणि हजर व्हा की. त्यासाठी वेळ दिला जाते, अवधी दिला जातो. तो म्हणला तुम्ही आम्हाला अजिबात असं कळून दिलं नाही, आम्हाला अजिबात अवधी दिला नाही, एकदम अचानक घेऊन आले आणि तुम्ही स्वतःला यमधर्म समजता, धर्मराज समजता, अशी पुढे गोष्ट चांगली आहे का, मला अचानकच काय घेऊन आले म्हणले. ही गोष्ट अजिबात बरोबर नाही, मला अजिबात पटलं नाही. तुम्ही देवता झाले कसे म्हणले, आमच्या पृथ्वी तलावर तुमच्यापेक्षा भारी, आमचे कोर्ट असं घाई निर्णय घेत नाही. यमधर्म एकदम आवाक झाले, विनोदी गोष्ट आहे, पण एकदम ते म्हणजे अरे असं कसं काय, बरोबर आहे म्हणले. त्याची बाजू तुम्ही त्याला समज द्यायला पाहिजे, त्याला काही नोटीस द्यायला पाहिजे, पण तुम्ही त्याला अचानक घेऊन कसं काय आले म्हणले. बोलवलं यमदूतांना, त्यांच्या पार्टीचे लोक तिकडून उभे राहिले. ते म्हणले नाही साहेब, असं नाही म्हणले, आम्ही याला नोटीस दिलेली होती, आम्ही याला बऱ्याच वेळा नोटीस दिली म्हणे, याला टाळाटाळ केली दरवेळेस. नाही नाही म्हणला, खोटं बोलू नका, मला काय आलेली नाही, नोटीस अजिबात दिलेली नाही. अहो म्हणे नोटीस दिली आम्ही त्याला, दरवेळेस नोटीस द्यायचं, त्यानं दर 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 नोटीस त्याने टाळली म्हणलं. असं कसं काय म्हणे, तुम्ही देवता खोटं बोलता. नाही नाही, आम्ही खोटं बोलत नाही म्हणे, पहिल्यांदा म्हणे आम्ही याचे केस पांढरे केले. याने काय केलं म्हणले साहेब, ते कुठलं औषध आणून त्याने काळे करून टाकले म्हणले. आमच्या नोटीसकडे काय केलं, दुर्लक्ष केलं, अजिबात लक्ष दिलं नाही. आम्ही काय करणार, त्याला केस सफेद करून दाखवलं होतं का आता वैभव जागा वावगा काय असं, तर आता तरी जागा. असं रामायणात एक उदाहरण आहे म्हणतात, दशरथ राजाने जेव्हा प्रभू रामचंद्रांचा अभिषेक ठरवला त्याच्या अगोदर फक्त एक प्रसंग घडला होता. दशरथ राजांच्या कानामागचे केस पांढरे झाले होते म्हणतात, आणि त्यांनी विचार केला की माझ्या कानामागचे केस पांढरे झाले, याचा अर्थ मी काय झालो आता, हरे कृष्ण, बस मी वृद्ध झालो आहे. आणि वृद्ध झाल्यामुळे आता काय केलं पाहिजे, अर्थात आता आपली परिस्थिती एवढी गंभीर आहे असं. तर तो म्हणे केस, याने आम्ही याचे केस सफेद केले, याने केस काय केले, काळे करून टाकले आणि आमच्या नोटीसकडे दुर्लक्ष केलं. दुसरी नोटीस दिली म्हणे आम्ही याला,
नाही म्हणे, पण एका नोटीसमध्ये नाही, तुम्ही दुसरी द्यायला पाहिजे. अहो दुसरी पण दिली म्हणे. कशी काय म्हणे, आम्ही याची नजर कमी केली, याला जाणीव करून दिली का आता संसारात जास्त लक्ष घालू नको. याने काय केलं, चष्मा तयार करून घेतला म्हणे, आमच्या नोटीस दुर्लक्ष केलं. एक चष्मा घालून फिरतो म्हणे जिकडे तिकडे. आम्ही कसं काय याला समजून सांगणार आता. तो अजूनही तरुण मुलासारखंच, त्याला वाटतं मी चष्मा घालून आता आम्ही नोटीस दिलेली. तो हा बरोबर दिलेली. तो म्हणे नाही, पण तरी 2 नोटीस मध्ये आमच्याकडे कधी कधी बऱ्याच वेळा आम्हाला संधी दिल्या जाते. नाही म्हणे, मी तिसरी सुद्धा नोटीस दिली आहे. तिसरी काय दिली, आम्ही याचे दात कमजोर केले म्हणे बरेचसे, पण याने नवीन दात टाकले म्हणे. नवीन हे केलं, नवीन दातांचं रोपण केलं. आणि आमच्या नोटीसकडे काय केलं, आम्ही एवढंही करून तरी याचं संसारात लक्ष होतं. आम्ही याच्या कानाची शक्ती कमी केली, याला कानात ऐकू दिलं नाही सांसारिक गोष्टी. याने काय केलं, एक मशीन घेऊन संसारातल्या गोष्टी ऐकल्या म्हणे, हरिनाम केलंच नाही. तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट, कानाची शक्ती जी आहे ना, प्रवृत्तीच्या निवृत्तीचे असं सांगितलं. प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गांचं वर्णन शास्त्रामध्ये केलंय की आपल्या कानाची शक्ती सांसारिक गोष्टी ऐकण्याची प्रवृत्ती आपोआप कमी होती. हे माहिती आहे तुम्हाला. वयस्कर झाले का त्यांना सांसारिक गोष्टीला बऱ्याच गोष्टी कळत नाही. हरे कृष्ण, बसा, ऐकू येत नाही. तर म्हातारी माणसं तुम्ही माहिती लक्ष ठेवतात, ते कोण काय बोलतं तिकडे तिकडे फिरतात ते त्यांच्या मागे, माणसांमागे. आणि जर कळालं नाही ना, ते वेळोवेळी विचारतात. मग घरातली माणसं असं उत्तर देतात, तुम्हाला काय करायचं या गोष्टीचं, कोणी काय बोलू कोणी काय बोलू. दुसरी गोष्ट आणखी तुमच्या माहिती करता एक गोष्ट सांगतो. तुम्ही कानांची जी पद्धती आहे आपल्या कानांची, कानामध्ये अशी गोष्ट असते, असं एक सायन्स आहे, असं एक गणित आहे म्हणतात, अलिखित सायन्स. आपल्या कानाची ऐकण्याची शक्ती, आपल्या कानाची ऐकण्याची शक्ती कधीच नष्ट होत नाही. काय म्हणून मी लक्षात घ्या बरं का. जोपर्यंत आपण शरीरामध्ये आहोत तोपर्यंत आपल्या कानाची शक्ती कधीच काय होत नाही, नष्ट होत नाही, कमी होते. नष्ट होत, बाकीची नष्ट होऊ शकते, एक वेळेस नजर जाऊ शकते, एक वेळेस दात पडू शकतात, पण असं म्हणतात की कानाची शक्ती नष्ट होत नाही. नष्ट होत नाही म्हणजे तिची शक्ती कमी होते, प्रभाव तिचा कमी होतो. पण काही ना काही तुम्ही जरा असं मोठमोठ्यानं बोलायला लागले, जोर जोरात, म्हाताऱ्या माणसाला कळत नाही, ऐकू येत नाही म्हणतात. पण आपण जरा हळू बोललं ना, बरं आहे का, हा बरं आहे ना, हा बरं आहे, असं थोडं तुम्ही ऐकलं थोडं. कारण शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम आपल्याला ऐकायला यावं म्हणून तेवढी शक्ती, तेवढी स्थित राहते. कोणत्याही वृद्धाची, तुम्ही कुठल्याही वृद्ध माणसाला मरताना भेटायला गेले ना, त्याला किती ऐकू येतं, पण जास्त ऐकू येत नाही. कानांची शक्ती मात्र काढून घेतल्या जाते. प्रवृत्ती मार्ग जो आहे आपला, संसाराकडे जे ओढा आहे, संसारिक गोष्टी आपल्याला फारशा कळू नाही म्हणून काय होतं, हळूहळू कानांची शक्ती आपोआप कमी होती. याचा अर्थ आपण काय केलं पाहिजे, जेव्हा इकडे शक्ती कमी झाली म्हणजे काय केलं पाहिजे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तिमय कर्म वाढवले पाहिजे. जेव्हा आपल्याला ऐकू येत नाही तेव्हा संसारात ज्याला काय करायचं ते करू, आहे का नाही. बरे झाले देव, आहे की तुकाराम महाराज म्हणतात, बरं झालं मला ऐकू येत नाही, त्यावेळी बहिराची संसाराच्या गोष्टी ऐकून आणि आणखी उपद्या वाढवण्यापेक्षा बरं आहे न ऐकलेलं, आहे की नाही. चांगल्या गोष्टी ऐकत आहे की अनुकूल गोष्टींचं भगवंताचं स्मरण ऐकू यावं म्हणून कानांची शक्ती जात नाही. यमराज यमदूत सांगत होते, आम्ही याला 4ही नोटीस दिल्या, पण याने काय केलं, 4ही नोटीस डावल्या. मग शेवटी आम्ही पर्यायाला घेऊन आलो. आम्ही अचानक याच्यावर धाड घातलेली नाही. मग गप्प बसला. त्याला वाटलं मी माणूस आहे, मी काही बदली आदली करेन.